साठी आपल्याला काय काय लागणार आहे तर त्यासाठी पहिल्यांदा आपलं डिसेक्शन बॉक्स, त्या डिसेक्शन बॉक्समध्ये तुम्ही सर्वांनी ॲडिशनल 3 स्लाइड्स ठेवायच्या. त्याचबरोबर जास्तीत जास्त कव्हर स्लिप ठेवा, स्वतःचा टिश्यू पेपर बरोबर आणायचा आहे आणि परफॉर्मन्ससाठी एक शार्प ब्लेड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. न वापरलेलं ब्लेड सर्वांनी बरोबर ठेवा. त्यानंतर आता आपल्याला क्वेश्चन नंबर 1 to 7 क्वेश्चन्स असणार आहेत प्रॅक्टिकल एक्झामसाठी. त्यामध्ये क्वेश्चन नंबर पहिल्यामध्ये आपल्याला जो काही एक्सपेरिमेंट असेल, फॉर एक्झाम्पल आपण एक्स आणि वाय करत असतो, त्यामध्ये पहिल्यांदा समजा एक्सला समजा आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये मायटॉसिस असेल, मायटॉसिस. मग प्रश्न क्रमांक 1 मध्ये तुम्ही एम लिहायचं आहे टू स्टडी द मायटॉसिस बाय ओनियन रूट टिप. हे एम लिहून तुम्हाला वन ऑफ द मायटॉसिसची जी काही स्टेज असेल ती ड्रॉ करायची. फॉर एक्झाम्पल PMAT पैकी म्हणजेच काय, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज पैकी ज्यामध्ये तुम्ही व्हेरी गुड असाल, जी तुम्हाला चांगल्या प्रकारे स्केच करता येत असेल, तीच डायग्राम तुम्ही इथे निवडायची. ओके, फॉर एक्झाम्पल की मी इथे समजा मेटाफेज निवडली तर मी इथे काय करणार आहे की फॉर एक्झाम्पल की इथे मेटाफेजची डायग्राम ड्रॉ करणार. मेटाफेजची डायग्राम ड्रॉ केल्यानंतर की इथे तुम्हाला माहिती आहे की इक्वेटोरला काय असणार आहे, क्रोमोझोम्स असणार आहेत. त्यानंतर इथे काय स्पिंडल फायबर्स जे काय आहेत ते फॉर्म होताना दिसणार आहेत. ओके, कंटिन्युअस यानुसार स्पिंडल फायबर. आता फॉर एक्झाम्पल मग इथे तुम्ही काय केलं की एम लिहिलंय. एम लिहिल्यानंतर तुम्ही इथे डायग्राम ड्रॉ करणार आहात. डायग्राम ड्रॉ करून झाली. फॉर एक्झाम्पल इथे क्वेश्चन नंबर 1 चा एम लिहिलं. एम लिहिल्यानंतर तुम्ही इथे पहिली स्टेप काय असेल, तुमची डायग्राम ड्रॉ करायची. तुम्ही डायग्राम ड्रॉ केली, तिला प्रॉपरली लेबल केलं. प्रॉपर लेबल करा, ठीक आहे. लेबल केल्यानंतर खाली नोट लिहायची, आयडेंटिफाईड स्टेज ऑफ मायटॉसिस इज. आयडेंटिफाईड स्टेज ऑफ मायटॉसिस इज. ही कोणती असेल, फॉर एक्झाम्पल इथे मी मेटाफेज केली आहे म्हणून मी काय लिहिलं, मेटाफेज. तुमच्यापैकी कोणीही सगळ्यांनीच मेटाफेज करायची असं नाही. ओके, तुम्हाला जी आवडते प्रोफेज ड्रॉ करा, मेटाफेज करा, एनाफेज करा, टेलोफेज करा, पण ती डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करता आली पाहिजे, तिला प्रॉपर लेबल करता आलं पाहिजे. आणि त्यानंतर आयडेंटिफाईड स्टेज ऑफ मायटॉसिस इज मेटाफेज असं लिहायचं. जी काही ड्रॉ केली असेल तिचंच नाव लिहायचं. आणि त्यानंतर मेटाफेज संदर्भातील तुम्हाला साधारणतः 6 ते 7 पॉईंट इथे मेन्शन करायचे. हा झाला कसला, मायटॉसिसचा एक्सपेरिमेंट. ठीक आहे. आता मायटॉसिस झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप जी काय असेल, दुसरा क्वेश्चन तुम्हाला इथे याला ऑर जो काय आहे तो म्हटलं तर टीएस ऑफ स्टेम असेल. मग पुन्हा इथे क्वेश्चन नंबर 1 समजा एक्सला मायटॉसिस होतं तर वायला काय असेल, टीएस ऑफ स्टेम असेल. टू स्टडी टीएस ऑफ स्टेम तुमचं एम असेल. त्यानंतर इथे तुम्ही डायग्राम ड्रॉ करणार आहे. डायग्राम सर्वांना आठवत असेल, याच्यामध्ये तुम्ही रूट हेअर, स्टेम हेअर पासून, कुकुरबिटाचं स्टेम आहे हे, त्यापासून ते अगदी आतमध्ये पीच पर्यंतचं डायग्राम ड्रॉ करायचं. इथे जे काही टिश्यू आहेत त्या टिश्यूची लेबल, पॅरेन्कायमा, स्क्लेरेन्कायमा, त्यानंतर झायलेम, फ्लोएम. ओके, या सर्व नावं जी काय आहेत ती व्यवस्थित द्यायची. व्यवस्थित लेबल केलेली डायग्राम फक्त इथे अपेक्षित आहे. म्हणजे ज्याला कोणाला टीएस ऑफ स्टेम आले, टीएस ऑफ कुकुरबिटा स्टेम आले, कुकुरबिटा स्टेम आलाय, तो फक्त आणि फक्त काय ड्रॉ करेल, ही डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करून त्याला व्यवस्थित असं लेबल करेल. हा झाला तुमचा टीएस ऑफ स्टेमचा एक्सपेरिमेंट. याच्यामध्ये तुम्हाला परफॉर्मन्स पण करायचा आहे, पण पेपरवर्क जे काय आहे ते पेपरवर्क इथे नीट बघून घ्या. ठीक आहे, पेपरवर्क सगळ्यांना कळालं की काय पेपरवर्क करायचं ते. त्यानंतर नेक्स्ट वन तुम्हाला याच्यामध्ये याला ऑर म्हणून अजून आपण काय करतो, युरिन अनालिसिस पण टाकतोय. कदाचित इथे थोडंसं मॉडिफिकेशन आपण चेंजेस करतोय क्वेश्चन नंबर मध्ये देखील. परफॉर्मन्स साठीचा एक्सपेरिमेंट असल्यामुळे हा क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण घेतला जाईल. तुम्हाला क्वेश्चन पेपर शेअर केला जाईल, त्या क्वेश्चन पेपरनुसार तुम्ही प्रिपरेशन करा. आता ज्या वेळेस तुमचं एम हे युरिन अनालिसिसचं असेल, युरिन अनालिसिस वाला एक्सपेरिमेंट करायचा, तर युरिन अनालिसिस साठी तुम्ही करणार काय आहे, इथे तुम्हाला एकूण 4 टेस्ट आपण केलेल्या आहेत. कोणती, शुगर, अल्ब्युमिन, युरिया
अँड बाईल सॉल्ट. ठीक आहे, या 4 टेस्ट तुम्हाला करायच्या. या 4ही टेस्ट लॅबमध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना असणार आहे. त्याच्यामध्ये चॉईस कोणताही येऊ शकतो, कॉम्बिनेशन कोणतंही येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल एक्सला समजा शुगर आणि युरिया आलं, वायला त्याच्या उलट काय येऊ शकतं, अल्ब्युमिन आणि बाईल सॉल्ट येऊ शकतं. आता इट इज नॉट कन्फर्म विथ एक्स अँड वाय. हे बॅच नुसार आम्ही बदलतो, आम्ही ठरवतो. ठीक आहे, त्यानंतर आता मग इथे करायचं काय. फॉर एक्झाम्पल मला काय आलंय की शुगरसाठी झालंय आणि युरियासाठी झालंय किंवा अल्ब्युमिनसाठी आलंय. ओके, शुगर आणि अल्ब्युमिन समजा. टेस्ट फॉर शुगर असं मी लिहिलं, टेस्ट फॉर शुगर. ठीक आहे, असं लिहिल्यानंतर अंडरलाईन करून मी याचा 3 कॉलम असणार. ते कोणते, टेस्ट, ऑब्झर्वेशन आणि इन्फरन्स. टेस्ट, ऑब्झर्वेशन, इन्फरन्स, की जे तुमच्या बुक मध्ये आपण याच फॉर्मॅट मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, हे 3ही फॉर्मॅट आपण दिलेले आहेत. याच फॉर्मॅट मध्ये, सॉरी, या ऑब्झर्वेशन टेबल याच टेस्टच्या फॉर्मॅट मध्ये दिलेला आहे. याच फॉर्मॅट मध्ये दिला आहे. टेस्ट मध्ये तुम्ही प्रोसिजर लिहिणार आहात. टेस्ट मध्ये काय लिहायची, प्रोसिजर. शुगर साठी काय आहे, टेक 2 to 3 ml ऑफ युरिन सॅम्पल इन अ टेस्ट ट्यूब, ऍड 2 to 3 ml ऑफ बेनेडिक्ट रिएजंट, हीट टू बॉईल. हे तुम्हाला सेंटेन्स इथे लिहायचं आहे. त्यानंतर ऑब्झर्वेशन मध्ये काय लिहायचं तुम्हाला, कलर चेंज ऑब्झर्व फ्रॉम ब्लू टू ग्रीन, ग्रीन टू येलो, येलो टू ऑरेंज. जर तुमचं ऑरेंज पर्यंत आलं तर ऑरेंज पर्यंत लिहा. आणि जर समजा ब्रिक रेड आलं तर पुढे ब्रिक रेड पर्यंत जा. आणि इन्फरन्स मध्ये लिहिताना काय लिहिणार आहात, देअरफॉर शुगर इज प्रेझेंट इन युरिन सॅम्पल. ठीक आहे, इन्फरन्स मध्ये लिहिलं. त्यानंतर आता पुढचा पॉईंट, ऑब्झर्वेशन टेबल झाला. रिझल्टचं नाव लिहायचं तुम्हाला. रिझल्ट लिहून काय लिहिणार आहात ते, इन गिवन युरिन सॅम्पल, इन युरिन सॅम्पल असं लिहा, इन युरिन सॅम्पल. आता फॉर एक्झाम्पल आपण काय लिहिलं, ऑरेंज कलर पर्यंत म्हटल्यावरती 1.5% शुगर इज प्रेझेंट. ओके, 1.5% याच्या खाली अंडरलाईन केलं. आता काही जणांना आठवत नसेल हे पर्सेंटेज आपण कुठून लिहिलं, तर बेनेडिक्ट रिएजंटची बॉटल आहे, त्या बॉटलवरती हे पर्सेंटेज आहे. कलरच्या खाली लिहिलेलं पर्सेंटेज चेक करायचं आणि त्यानुसार लिहायचं. तर हा झाला तुमचा रिझल्ट. रिझल्ट नंतर तुम्ही लिहिताय क्लिनिकल सिग्निफिकन्स. काय लिहिणार आहात, क्लिनिकल सिग्निफिकन्स. आता क्लिनिकल सिग्निफिकन्स हे जे काय आहेत ते तुम्हाला कसले लिहायचे, या टेस्ट साठीचे, टेस्ट फॉर शुगर साठीचे. म्हणजे युरिन मध्ये शुगर कधी येतं हे सर्वांना माहिती आहे, ज्यावेळेस व्यक्ती हा कशाने सफर होतोय, डायबिटीस मेलिटसने सफर होतोय. ओके, म्हणजे ब्लड शुगर लेवल इलेव्हेट झालेली असेल तर ब्लड युरिन मध्ये काय येणार आहे, शुगर येणार आहे, त्याचे ट्रेसेस येणार आहेत आणि त्यामुळे तो व्यक्ती हा डायबिटीस मेलिटसने सफर होतोय. हे लिहा. त्याच्यामध्ये इन्सुलिनची डेफिशियन्सी असते, हे लिहा. म्हणजे त्यानुसार म्हणजे शुगरच्या संदर्भातील क्लिनिकल सिग्निफिकन्स लिहिले. अल्ब्युमिन जर युरिन मध्ये आलं तर काय कॉज होतं ते लिहायचं आहे. युरिया जर आलं तर काय, आणि बाईल सॉल्ट म्हणजे काय, हे आपण थेअरीला ॲज वेल ॲज प्रॅक्टिकलच्या वेळेस एक्सप्लेनेशन केलेलं आहे. हे क्लिनिकल सिग्निफिकन्स सर्वांनी लर्न करून यायचे. तुम्हाला हा ऑब्झर्वेशन टेबल प्रत्येक टेस्टचा व्यवस्थितरित्या पाठ करून यायचा आहे. ठीक आहे, व्यवस्थितरित्या पाठ करून यायचा. परफॉर्मन्स झाल्यानंतर ऑब्झर्वेशन लिहायचं आहे. मग तुम्हाला प्रेझेंट आहे किंवा अब्सेंट आहे ते लिहायचं आहे. युरिन ॲनालिसिस कव्हर झालं. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला परफॉर्मन्स, नेक्स्ट प्रॅक्टिकल एक आहे ते म्हटलं तर काय, अनदर पार्ट. याच्यामध्ये तुम्ही काय केलंय की फॅमिली स्टडी केलेला आहे. 2 फॅमिली स्टडी केला, सोलॅनेसी आणि फॅबेसी. तर आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, टोटल पाठ करून यायचं. काय पाठ करून यायचं, त्या प्रत्येक फॅमिलीचे, फॅमिली सोलॅनेसी. ओके, आता फॉर एक्झाम्पल ही फॅमिली असेल तर पहिल्यांदा तुम्ही त्याचं काय लर्न करणार आहात, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स लिहिणार आहात. थेअरीला पण झालं, प्रॅक्टिकलला पण झालं. आणि त्यानंतर नेक्स्ट काय लिहिणार आहात, त्याचे रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजेच काय, रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स हे दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही लर्न करून यायचे. Vegetative as well as reproductive characteristics of both the family, Solanaceae as well as Fabaceae. Okay.
त्यानंतर अजून आपलं नेक्स्ट एक्सपेरिमेंट काय असेल की डेंटल फॉर्म्युलाचा असेल. डेंटल फॉर्म्युला. आता जो डेंटल फॉर्म्युला असेल त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, तुम्हाला इथे डेंटल फॉर्म्युलाचा डायग्राम देणार आहोत. ओके, ज्या काय आहेत दोन्ही जॉ दाखवणार आहोत. या जॉ मध्ये तुम्हाला टीथची रचना जी काय आहे, टीथची अरेंजमेंट जी काय आहे ती दाखवलेली असेल आणि या संदर्भात तुम्ही लिहायचं आहे. मग इन्सिजर्स, कॅनाइन, प्रीमोलर्स, मोलर्स हा चार्ट तुमच्या समोर ठेवला जाईल. या संदर्भात लेबल केलेलं नसेल, तुम्ही त्या संदर्भातील माहिती लिहायची. इन्सिजर्स किती, कॅनाइन किती, प्रीमोलर्स, मोलर्स किती आणि त्यानुसार ह्युमनचा डेंटल फॉर्म्युला कसा काढला ते 32 टीथ तो वाला फॉर्म्युला इथे व्यवस्थितरित्या लर्न करून या आणि लिहा. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 3 कडे आपण जातोय. क्वेश्चन नंबर 3 मध्ये क्वेश्चन नंबर 3 साठी आपण काय करणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 मध्ये वी आर गोइंग टू स्टडी द नेक्स्ट वन इज हे पण पाठांतराचाच भाग आहे. तो म्हटलं तर काय, डेमॉन्स्ट्रेशन एक्सपेरिमेंट आपला एक झाला होता टू स्टडी द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. ओके, टू स्टडी द इफेक्ट ऑफ लाईट ऑन द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. मग एम इथे लर्न करून यायचं. ओके, काय स्टडी करायचं, टू स्टडी इफेक्ट ऑफ लाईट ऑन फोटोसिंथेसिस. टू स्टडी इफेक्ट ऑफ लाईट on photosynthesis. काही जणांचं हे प्रॅक्टिकल इथे लॅब मध्ये झालंय, तर काही जणांना हे युनिट आपण लॅब वर्गामध्ये दाखवलंय. आठवत असेल डेमॉन्स्ट्रेशनचं प्रॅक्टिकल आहे नंतर मग झालेलं. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की या संदर्भात एम लिहायचं आहे, ऑब्झर्वेशन लिहायचं आहे आणि कन्क्लुजन द्यायचं आहे. आणि काय करायचं आहे, कन्क्लुजन और रिझल्ट. या फॉर्मॅट मध्ये हा एक्सपेरिमेंट जसा दिलेला आहे बुक मध्ये त्यानुसार लर्न करून या. हा एक्सपेरिमेंट पण पाठ करून यायचा आहे ॲज इट इज. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट वन, आता क्वेश्चन नंबर 3 आपले झाले इथे कंप्लीट. त्यानंतर आता पार्ट बी मध्ये आपण पाहतोय, म्हणजे क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपण घेतोय. ते म्हटलं तर आपल्याला काय आहे, क्वेश्चन नंबर 4 मध्ये इथे आपल्याला स्पॉटिंग असणार आहे. क्वेश्चन नंबर 4 स्पॉटिंगचं असणार. आता क्वेश्चन नंबर 4 हा 10 मार्क्सचा असणार आहे. हाऊ मेनी मार्क्स, 10 मार्क्स. जर तुम्ही तुमचं प्रॅक्टिकल हँडबुक घेतलं, या प्रॅक्टिकल हँडबुक मध्ये इथे स्केलेटन क्वेश्चन पेपर दिलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या पानावरती पार्ट बी असं दिलंय आणि क्वेश्चन नंबर 4 ला सुरुवात झाली आहे. तिथे स्पॉट दाखवले. इथे फक्त आपण स्लाइड चेंज कुठे केलेला आहे ते मी पुन्हा एकदा सगळ्यांना सांगून टाकते. तो म्हणजे स्पॉट सी मध्ये टीयर्स ऑफ सनफ्लावर रूट, टीयर्स ऑफ मेज याऐवजी आपण इथे ऑर असलेलं इन्फ्लोरन्स वाला जो काही पार्ट आहे ना तो आपण क्वेश्चन नंबर स्पॉट सी मध्ये घेतोय. म्हणजे स्पॉट सी मध्ये तुम्हाला डी मधला जो ऑर आहे तो इथे उचलून घ्यायचा आहे, म्हणजे तो करायचाच आहे. ओके. स्पॉट ए टू स्पॉट जे एकूण 10 स्पॉट असणार आहे. प्रत्येकी 1 मार्क्सला असणार आहे. व्यवस्थितरित्या लर्न करून यायचं आहे. जसं की इथे स्पॉट ए मध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला सर्ग्यासन दाखवलं तर तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. ते ओळखून त्याचे कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला इथे मेन्शन करायचे. असे खूप सारे आहेत पहा इथे. हे सर्व स्पॉटिंगचे स्पॉट ए चे आहेत ते नीट लर्न करायचे. स्पॉट बी साठी तुम्हाला ॲनिमल क्लासिफिकेशन वाला आहे, जसं की सायकॉन आहे, हायड्रा आहे, लिव्हर फ्लूक आहे, त्यानंतर ॲनेलिडा आहे. तर हे तुम्हाला इथे त्याचप्रमाणे आर्थ्रोपोडा आहे, कॉर्डेटा आहे. एक्झाम्पल दिलं जातं, जसं की लीच दाखवलं, ॲनेलिडचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर समजा स्नेक दाखवलं तर ते एक्झाम्पल असेल. त्यानंतर इथे स्पॉट सी मध्ये स्पॉट सी मध्ये आपण इथे डी पैकी एनी म्हणजे इथे इन्फ्लोरन्स घेतले, रेसिमोज आणि सायमोज इथे घेतलंय कारण हे आपण प्रॅक्टिकल नाही घेतलेलं रूटचं. तर इथे रेसिमोज आणि सायमोज घेतोय स्पॉट सी मध्ये.
लर्न करून यायचं. तुम्हाला सिसाल्पिनिया दाखवलं जाऊ शकतो, तुम्हाला जॅस्मिन दाखवलं जाईल. ओके, त्याच्यानुसार ते कोणते इन्फ्लोरन्स आहेत ते पाहायचं. त्याच्यानंतर स्पॉट डी मध्ये मग आता काय, स्पॉट डी मध्ये तुम्हाला रूट, स्टेम आणि लीफ आहे. याचं कोणतंही आम्ही मॉडिफिकेशन घेऊ. म्हणजे फॉर एक्झाम्पल पोटॅटो ठेवू, तुम्हाला ते जमलं पाहिजे. इट्स अ मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. ओके, मॉडिफिकेशन ऑफ स्टेम आहे हे ओळखायचं, त्याची माहिती लिहायची फॉर स्टोरेज पर्पज. ते लिहायचं. जसं की स्वीट पोटॅटो ठेवलं, रताळा ठेवलं तर ते काय मॉडिफिकेशन ऑफ रूट आहे. एक्झाम्पल म्हणून सांगते, तुमचं पूर्ण टॉपिक आहे त्याच्यामध्ये. नीट स्टडी करून आलात तर तुमच्या थिअरीला पण याचा उपयोग होईल. त्यानंतर नेक्स्ट वन, आता स्पॉट ई मध्ये तुम्हाला काय आहे, इथे तुम्हाला परमनंट स्लाइड्स आहेत. कसल्या आहेत, ब्लड स्मिअरची आहे, कार्टिलेजची आहे, मॅमेलियन बोन आहे, स्ट्रॅटेड नॉन स्ट्रॅटेड मसल आणि कार्डियाक मसलची. या स्लाइड आपण दाखवलेल्या आहेत, तुम्हाला त्या आयडेंटिफाय करायच्यात आणि त्या प्रत्येक मसलबद्दल किंवा ब्लड स्मिअरमध्ये कोणत्या प्रकारच्या सेल्स आहेत त्याबद्दल, कार्टिलेज काय आहे, मॅमेलियन बोन, हे सारंच थेअरीला झालं. त्याचं इम्प्लिमेंटेशन इथे केलं तरी चालेल. प्रत्येक स्पॉट संदर्भात किमान 4 पॉईंट तुम्हाला इथे लिहिता आले पाहिजे, त्यानुसार तुम्ही तयारी करा. त्यानंतर स्पॉट एफ साठी जर पाहिलं तर डेमॉन्स्ट्रेशन एक्सपेरिमेंट पैकी एरोबिक किंवा अनएरोबिक एक्सपेरिमेंटल सेटअप तुम्हाला दाखवलं जाईल. ते दाखवल्यानंतर तो स्पॉट, ते डेमॉन्स्ट्रेशन ठेवलेलं असेल, तुम्हाला ओळखायचं आहे ते एरोबिकचं आहे की अनएरोबिकचं आहे. ठीक आहे, ते ओळखल्यानंतर तुम्ही त्याचं एम लिहिणार आहात, ऑब्झर्वेशन आणि कन्क्लुजन करणार आहात. ठीक आहे, एरोबिक आणि अनएरोबिक. ओके, त्यानंतर नेक्स्ट स्पॉट एफ झाला. त्यानंतर जी मध्ये जर पाहिलं तर एक्सटर्नल फीचर ऑफ कॉकरोच और डायजेस्टिव्ह सिस्टम ऑफ कॉकरोच असं दिलंय. मग इथे एक्सटर्नल फीचर्स मध्ये कोणतंही, समजा कॉकरोच जर ठेवला, डायग्राम ड्रॉ केलेला किंवा फोटोग्राफ ठेवला किंवा स्पेसिमेन ठेवू आपण, स्पेसिमेन जर कॉकरोचचा ठेवला तर तुम्हाला तिथे एक्सटर्नल मॉर्फोलॉजी लिहायची आहे. जर डायग्राम ठेवली ती कसली डायजेस्टिव्ह सिस्टीमची असेल तर डायजेस्टिव्ह सिस्टम ऑफ कॉकरोच लिहायची आहे तुम्हाला. दिस शोन डायग्राम इज ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम ऑफ कॉकरोच असं लिहून मग अलिमेंटरी कॅनॉल आणि सलायव्हरी ग्लँड या संदर्भात सगळं काही डिटेल लिहायचं. कॉकरोच जर ठेवला असेल, स्पेसिमेन जर ठेवला असेल तर त्याच्यामध्ये त्याची बॉडी, हेड, थोरॅक्स, ॲब्डॉमेन, 3 पेअर ऑफ लेग्स, 2 पेअर ऑफ विंग्स, अँटिना, यानुसार तुम्हाला ती करायची. त्यानंतर एच स्पॉट आहे, इथे तुम्हाला माउथ पार्ट्स आहेत. त्यानंतर गिझार्ड आहे, ट्रकिया आहे. तर यानुसार माउथ पार्ट समजा ठेवले तर त्या माउथ पार्ट संदर्भातील माहिती, बायटिंग अँड च्युइंग टाईप ऑफ माउथ पार्ट्स आहेत. अप्पर लिप, लॅबियम, मॅन्डिबल्स, मॅक्झिला, लॅब्रम, ओके, आणि हायपोफॅरिंक्स. यानुसार माउथ पार्ट्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे. प्रत्येकाचं फंक्शन, प्रत्येकाचं नाव आणि फंक्शन यानुसार इथे आलं पाहिजे. त्यानंतर स्पॉट आय जो काय आहे त्याच्यामध्ये टीएस ऑफ पॅन्क्रियास आणि स्मॉल इंटेस्टाईन आणि लिव्हर दिलेलं आहे. या स्लाइड्स आहेत, तुम्हाला आयडेंटिफाय करायच्या आणि त्याबद्दलची माहिती द्यायची. कळलं? या स्लाइड्स आपण दाखवलेल्या आहेत, तुम्हाला आठवत असतील तर पहा. त्यानंतर स्पॉट जे काय आहे, स्पॉट जे मध्ये कम्प्लीट ह्युमन स्केलेटन आहे, ॲक्झियल स्केलेटन आणि अपेंडिक्युलर स्केलेटन. यापैकी कोणताही पार्ट ठेवला जाऊ शकतो. म्हणजे स्कल ठेवलं तर स्कलची माहिती लिहायची, क्रॅनियल बोन्स, फॅशियल बोन्स. वर्टिब्रल कॉलम ठेवला तर नंबर ऑफ वर्टिब्रे किती आहेत. त्यानंतर सर्वायकल, थोरॅसिक, लंबार, सॅक्रम. ओके, सॅक्रम पण ठेवलं जाऊ शकतं. सॅक्रम विथ कोक्सी आहे ते पण ठेवलं जाऊ शकतं. टिबिया, फिबुला ठेवला जाऊ शकतं. पेक्टोरल, पेल्विक गर्डलपैकी कोणतंही ठेवलं जाऊ शकेल. ओके, तर यानुसार रेडियस अल्ना वगैरे पण ठेवलं जाऊ शकतं, वेगवेगळं बोन. तर त्यानुसार तुम्हाला ते आयडेंटिफाय करायचं. ओके, तर एकूण 10 स्पॉट आहे, 10 मार्क्सला आहेत. व्यवस्थित स्पॉटिंगचं तुम्हाला प्रिपरेशन करून यायचं आहे. त्यानंतर स्पॉट्स पार्ट सी मध्ये आता इथे प्रोजेक्ट रिपोर्ट आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, वायवा आहे आणि तुमचं प्रॅक्टिकल नोटबुक आहे. प्रोजेक्ट रिपोर्टला 5 मार्क्स आहेत. 5 मध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट तो 5 मार्कला. इथे तुमच्या 14 डायग्राम असतील तर ते 5 मार्क्स. तेही वेल लेबल व्यवस्थित ड्रॉ केले असतील तर ते 5 मार्क्स तुम्हाला मिळतात. नसेल, लेट रिमार्क असेल, उशिरा जर्नल जमा केलं असेल तर ते मार्क्स मायनस होतील. त्यानंतर वायवा आहे, 2 मार्क्सची वायवा आहे. त्यानंतर प्रॅक्टिकल नोटबुक सर्टिफाईड असेल तर 3 मार्क. त्याच्यामध्ये कुठेही लेट, इनकम्प्लीट आणि डेट्स वगैरे जर टाकलेल्या नसतील तर तुमचे मार्क्स रिड्यूस होतात. जितक्या उशिराने तुम्ही जर्नल जमा केलं असेल त्यानुसार तुमचे मार्क्स असतील. तर यानुसार तुमचं प्रॅक्टिकल एक्झामचं शेड्यूल असेल. वेळेअभावी आपल्याला वर्गात मी 2 वर्गांमध्ये सांगितलं आहे
इतर वर्गांमध्ये ते पॉसिबल झालं नाही म्हणून हा व्हिडिओ. थँक्यू.